बाप हे तिथं पहा वरती तर पहा कसं दिसून राहिलं वरती माहिती ढगफुटी सारखं. हे गाईज वेलकम बॅक टू न्यू डे अँड गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? होप सो सगळे स्वस्त असेल. A few moments later. तर गाईज लाईट गेलेली आहे आणि गौरवचं ऑफिस थांबलेलं आहे. त्यामुळे गौरव बोलला की तू एकटी करते तर मी थोडा वेळ हेल्प करतो. तर ठीक आहे म्हटलं चला गौरवची हेल्प पण घेणं होते तोपर्यंत. पण ॲक्च्युली मेन आहे त्याचं ऑफिस. पण आता काय करणार कारण लाईट चान्सेस कमी व्हायचं लाईटचे आता तरी सध्या. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर गाईज फायनली आता माझी आंघोळ झाली आहे. मी आता माहिती आहे किती वाजलेत? तर आता वाजले 3-3:30 वाजले जवळजवळ. आणि ऑलमोस्ट भरपूर कामं करून झालेले आहे माझे. जसे की मी इथले सगळे डबे काढून धुवून टाकले जे राहिले होते थोडे. आणि देवाचं सगळं क्लीन करून घेतलं, सगळं उचलून घेतलं मी. तर ते पण भांडे पूर्ण क्लीन करून घ्यायचे आम्हाला. झालं माझं सगळं. आणि देवाचे जे कापड वगैरे होते छोटे छोटे वगैरे ते सगळे धुवून घेतले. इकडे पण काही कपडे होते ते धुतले मी आत्ता. म्हणून उशीर झाला आहे मला आंघोळ वगैरे करायला. आणि हे सगळं झालं. आता इकडे मी पिशव्या काढून ठेवल्या, काही पॅक करून ठेवलेलं आहे काही सामान. ते सगळं इथे काही दिवाणमध्ये सामान आहे ते पण. आणि याला पण पॅक करणार आहे. हे जे काही कोणी आहे इथे बसले याच्यासाठी एक थैली ठेवलेली आहे मी. गौरव तुझ्यासाठी तुझ्या हाईटची थैली आहे एक, त्याच्यामध्ये तू आरामात जाशील ना, तुझ्याचसाठी ठेवली आहे मी. तर हे पण पॅक करायचं आहे. हे जे इथे बसलेलं आहे हे पण पॅक करायचं आहे. सगळं मी आता करते स्वयंपाक. कारण आज आम्ही फक्त आणि फक्त नाश्त्यावर आहे एवढ्या वेळापासून. कारण मी सकाळी नाश्ता बनवला आणि मला इतके कामं होते रूममधले. जसं की तुम्ही बघू शकता रूम किती काढताना इतकं छान वाटते, मग करायला इतकं कंटाळा येतो बापरे भयंकर. तर म्हणून आता लागली आहे भूक. आता मस्तपैकी स्वयंपाक बनवते पटकन इन्स्टंटवाला काहीतरी. काही नाश्त्याचं खाते का? उकडपेंडी बनवू का आता स्वयंपाक करण्याविषयी? तर चला नाश्ता बनवते आता मस्त उकडपेंडी. आणि ताक आहे थोडं, तर ताक पाहिजेच उकडपेंडीमध्ये, तेव्हाच मजा येते उकडपेंडीला. तर म्हटलं चला गौरवला पण कालपासून खायची इच्छा होती तुझी. One hour later. आता वाजले रात्रीचे 9 आणि आता माझा स्वयंपाक वगैरे झाला. छान हातपाय वगैरे धुतले. बघू शकता मी ओली झाली पूर्ण. हे बघा आंघोळ झाली. आणि हे बघा ग्लास आत्ता ऑफिस झालं 8:30 वाजले मला. आज त्या लाईटमुळे थोडासा दिमाग खराब झाला होता. कारण की लाईट अर्धा 1 तास लाईट नव्हती सकाळपासून. तर त्यामुळे शिफ्ट लेट लॉग इन केलं तर लेट स्ट्रेच करावं लागली शिफ्ट. आणि तुम्हाला पॅकिंग दिसून राहिली आहे. ते कशासाठी करून राहिलो आम्ही आणि का करून राहिलो हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघा, त्यात माहिती पडेल तुम्हाला हळूहळू. ठीक आहे आता जेवण करतो. भाजी काय बनवली तू? डाळ भाजी. वरचं सामान काढायचं आहे. आणि टीव्ही सगळ्यात मोठा टास्क आहे टीव्ही. A few moments later. खतरनाक जे सांगितलं होतं ना. बाप हे तिथं पहा वरती तर पहा कसं दिसून राहिलं वरती माहिती. ढगफुटी सारखं वाटतंय. पाऊस कसा पडत आहे बापरे किती खतरनाक. गाईज बी अरे यार किती डेंजर. माझं तर धांदरून पूर्ण हातात आलंय. म्हणजे मला असं आत्ता माझं ऑफिस झालं आहे. आणि आज थोडंसं लवकर केलं कारण की मला थोडं कामं करायचे होते. हे सगळं काम मी सकाळपासून केलं आहे. ठीक आहे. आणि बाकीचे कामं मी करणार आहे. त्यासाठी मी ट्राय केलं की पटापट लवकर कामं खतम करतो. 1-2 मीटिंग होती ते अटेंड केले. आणि आता वाजले 6. तर मी चहा बनवतो आता कारण की लय थकलो आहे मी. तर गाईज इथे बघू शकता सगळं खाली केलं आहे. आता बारी आहे याच्यात सामान आहे. काय काय निघते तुम्हाला दाखवतो. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. काय काय नवीन निघते सामान आणि तुम्हाला दाखवतो मी.
थंड स्लीपर घातली मुली, त्याच्यावर एवढं पाणी होतं आणि ते इतकं थंड होतं. आणि आताही थोडं थंड लागून आलं ना. काय मगाशी जर पाहिलं असतं ना तुम्ही, लिटरली तुम्ही बघितलं असेल. काय झालं माहिती आहे का, फ्रीजचा जो फ्रीजर होता ना त्याच्यामध्ये बर्फ जास्त जमला. चला मी चाललो. म्हणून ते थंड पाणी. अच्छा, म्हणून थंड पाणी आलं का. चल घे, मी काढून राहिलो मग. रूम क्लीन केली आहे. खराबवाली बेडशीट टाकणार इथे, कारण की खराब होण्याचे खूप सारे चान्सेस आहे. म्हणून इकडे अशी कचरा ठेवलेला आहे तो. आणि वरचा म्हणजे लय जाम भयंकर कचरा आहे तो, म्हणून आम्ही थोडीशी हे बेडशीट ठेवून दिली इथले खाली. आणि पाहू मग एक एक सामान. आंघोळ झाली आहे माझी. आंघोळ झाली आहे. A few moments later. आता वाजले 8:30 सायंकाळचे आणि इतके कामं पुरले आतापर्यंत. बापरे भयंकर. पूर्ण रूममध्ये बघा कसं पसारा आहे. आणि इकडे टी व्हीचं काढून ठेवलं जसं मगाशी दाखवलं. आणि मगाशी एवढा पाऊस आला की बापरे, म्हणजे पहिल्यांदा एवढा स्पीडमध्ये आणि एवढा भयंकर पाऊस पाहिला. आणि विजा पण खूप होत होत्या. तर आंघोळ झाली छान मस्तपैकी, कारण साफसफाई केली तर आंघोळ तर बनतेच. कारण खूप घाण, म्हणजे एवढी गरमी होऊन राहिली होती की घामामुळे खूप कसं कचकच वाढत होतं. तर इकडे पण ऑलमोस्ट किचन पूर्ण खाली झालं आहे. 3 वर्ष आम्ही या रूममध्ये काढले कंटिन्युअसली. आम्ही जेव्हा पहिल्यांदा नागपूरमध्ये आलो ना, तेव्हा म्हणजे तेव्हापासनं आम्ही लग्न करून जेव्हा 3 वर्ष होऊन राहिले आमच्या लग्नाला. तर लग्न करून आलो तेव्हा आम्ही पहिली रूम असेल ही, जी की आम्ही आत्तापर्यंत इथे राहिलो. आणि खरंच खूप आठवणी आहे इथल्या, म्हणजे चांगल्या, काही सॅड मुमेंट्स आहे, काही हॅपी मुमेंट्स आहे, जिथे काही सेलिब्रेशन केले आम्ही. म्हणजे आमच्या दोघांच्या लाईफ इथनं सुरू झाली आम्ही असं म्हणू शकतो या 3 वर्षामध्ये. गौरवसोबत जेवढाही टाईम स्पेंड केला मी इथे, ते माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे आणि खूप गोल्डन आहे, जो म्हणजे खूप जास्त प्रेशियस आहे, जो मी विसरू शकत नाही. आणि खरंच खूप छान वाटतं. आणि मला आणखी एक गोष्ट की माझ्या या 3 वर्षातल्या नाही, पण ॲटलिस्ट या लास्ट इयरमधल्या, म्हणजे मागच्या वर्षापासूनच्या जेवढ्याही मेमरीज आहे या रूममधल्या, तेवढ्या पूर्ण आपल्या यूट्यूबवर कैद आहे. आणि माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कधी जर आठवण आली तर मी लगेच माझे यूट्यूबचे ब्लॉग ओपन करून बघू शकते की माझी किती काय लाईफ एन्जॉय केली मी इथे. सो म्हणून मी थोडं पॅक करत आहे. सगळं बघू शकताय, सगळं कपड्याचे बॅग वगैरे, वरचे जेवढेही सामान ठेवलं होते ते सगळे काढले आम्ही, या बॅग्स. आणि तिथे पण ठेवलेलं आहे काही खड्ड्याचे जे बॉक्स आहे माझे कुरिअरचे वगैरे, ते ठेवलेले आहे मी. तर ते बघणार मी कामाचे असेल तरच, नाहीतर त्यातले मोस्ट ऑफ फेकायचे आहे, कारण एवढा पसारा आम्ही ठेवू शकत नाही, कारण एवढा पसारा कुठे सोबत घेऊन घुमणार आहे. सो म्हणून. आणि इतके सारे जमा झाले आहे, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा, खूप सारे. तर कुरिअर पण तसेच बोलवले होते, कारण या 3 वर्षामध्ये माझे भरपूर कुरिअर बोलवले आहे मी. जसं की माझी वॅनिटीमधले प्रोडक्ट, त्याचे सगळे बॉक्स मी जमा करून ठेवले, कारण मला एक सवय आहे, पिशव्या, प्लास्टिक आणि बॉक्स एवढे जमा करून ठेवते मी, एवढे जमा करून. गौरव मला म्हणतो की काय करणार काय तू एवढं सगळ्याचं तू जमा करून ठेवते, एवढा मोठा आठवडीचा. तर साहेब आले रिपोर्ट घेऊन. काय म्हणते रिपोर्ट? सामान आणलं तू जे सांगितलं ते? रिपोर्ट कुठे आहे? WBC, RBC सगळं नॉर्मल आहे. ओके सगळं. पण नाही झालंय लोकांकडे. तर काही आता बाहेरचं थोडंसं म्हणजे जायचा प्लॅन होता. आणि प्लेट पाहिजे. प्लेट कोणती? प्लेट पाहिजे. ओला आहे का? तर आता बनवलं पनीर, म्हणजे बनवलं नाही बोलवलं. ठीक आहे. जिथून आम्ही नेहमी जेवण करायला जातो, आईचा स्वयंपाक. ठीक आहे. टेस्टी असतं पण. आणि तिथे माहिती झुणका भाकरी कधी जाऊ आम्ही खायला. तर मी जे नोट टाकली होती ते त्यांनी काय केलं दाखवतो. A few moments later. हे बघा, कस्टमर्स नोट, डू नॉट मेक इट स्पाइसी, मच स्पाइसी भैया, एंड कांदा वगैरह सब देना प्लीज ना, और हाँ कंटेनर में देना प्लीज, डोंट सेंड कर टिशन स्टोर. वारे वा झोमॅटो आहे त्यांच्याकडून ना. झोमॅटो कोणाच असते बिल? ते बिल झोमॅटो. हा. वारे आता 10 वाजल्या. झोमॅटो आले ना आमच्यासोबत, मजाक केली आहे थोडीशी.
आम्ही जे नोट टाकलं होतं ते डायरेक्ट काशी हातावरी अगं चिमटा घे ना का जळू दे. आणि त्याचा खास मेनू पनीर मसाला, नमक है, कांदा है. तर असा मस्त एक आपल्याला भेटलाय पूर्ण पनीर मसाला. तर गाईज आता वाजले 10 आणि आज जेवणाला खूप उशीर झाला कारण आम्ही थोडा ब्रॉडकास्ट बघत होतो, एक खूप छान असतो ते बघत होतो. आणि गौरवने आज गौरव बोलला की 2 दिवस झाले खूप कामं झाले तुला, तर आज निवांत मस्तपैकी जेवण कर. तर फक्त पोळ्या बनवल्या मी आणि गौरवनी आज मस्तपैकी झणझणीत एकदम पनीर भाजी बोलवली आणि मी भात आणि पोळ्या बनवल्या. इकडे बघू शकताय आम्ही तर इकडे बघत आहे आम्ही पनीरची भाजी बोलवली आणि मी बोलवलेल्या आज मस्तपैकी चपात्या आहे. ही कडक झाली थोडी, इकडे पण चपात्या आहे आणि भाजी भरपूर आली. आय थिंक किती बोलवली होती? पुष्कळ आहे, एक फुल प्लेट बोलवली होती. टेस्ट करून बघू. तसे पण ना आईचा स्वयंपाक इथनं आणलेली भाजी आहे तर खूपच टेस्टी असते. एक नंबर पनीरची भाजी आणि जसं की भरीत हां झुणका एवढं टेस्टी राहतं ना. आईचा स्वयंपाक म्हणून आहे, तुम्ही लास्ट ब्लॉग बघितली असेल आधीचे, त्याच्यामध्ये आम्ही गेलो पण आहे तिथे जेवण करायला. इतकं टेस्टी असतं ना. आणि गौरवच्या बर्थडेला गेलो होता आहे ना, त्याच्या आधी पण गेलो ना, 2दा गेलो आहे, ब्लॉग मध्ये आहे पण. A few moments later. तो गाईज आता थोडा वेळ झाला तर जेवण झालं आमचं आणि आम्ही आता बसलो होतो ब्लॉग एडिट करत. तर ब्लॉग एडिट करता करता 12 वाजले आणि 12च नाही तर आम्हाला 1 ते 2 पण वाजतात कधी कधी. उद्या काय होणार आहे ते तर उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि नसेल बघितले ब्लॉग आधीचे तर ते पण बघा. बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या नवीन ब्लॉगची नोटिफिकेशन मिळेल. आणि उद्या थोडं इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे, सो बघायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला कळेल उद्या काय आहे इंटरेस्टिंग. चला मग आता मी फ्रेश होते, म्हणजेच स्लीप मोडवर जाते, झोपते आता कारण खूप थकलेली आहे. 2 दिवस झाले कंटिन्यू, तुम्हाला माहिती आहे मी रूममधलं सामान पूर्ण पॅक करत आहे कारण गौरवचं ऑफिस सुरू असतं आणि गौरवची बिलकुल हेल्प मिळत नाही, त्यामुळे मग मला एकटीलाच करावं लागत आहे. तर फार थकल्यासारखं वाटतं आता. आणि माझं जे डेलीचं स्किनचं नाईट केअर रुटीन आहे ते केलेलं आहे मी, क्रीम वगैरे लावलेलं आहे आणि आता मस्तपैकी कूलर ऑन करून झोपते. कारण कूलर बंद यासाठी केला मी कारण व्हिडिओमध्ये ना आवाज खूप जास्त खरखर येतो आणि मग बघा मी तुमच्यासाठी एवढं गरमीमध्ये बसून ब्लॉग शूट करत आहे, म्हणजेच एवढा एफर्ट्स लावते तर तेवढं तर तुम्हाला तुमचं सबस्क्राईब करणं आणि ब्लॉग बघणं, लाईक कमेंट करणं तर बनतेच. तर एक कमेंट पण करत जा चॅनलवर, थोडं ब्लॉग वगैरे बघता कसे वाटतंय वगैरे तर ते पण सांगा. आणि पुढे पण फार इंटरेस्टिंग ब्लॉग राहणार आहे तर त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या नवीन नोटिफिकेशनची अपडेट मिळत राहणार. तर चला आता वाजले 12:30 वाजायला आले आहे आणि आम्ही आता ब्लॉग एडिट करतो थोडाफार आणि मग झोपतो कारण आम्हाला उद्या उठायचं आहे लवकर कारण उद्या आम्हाला जायचं आहे थोडं कामासाठी. तर ते कशाचं काम आहे ते तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच कळेल. तर चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम.